कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आज संपन्न होती आहे. लोकशाहीचा एक उत्सव आज या कोल्हापुरामध्ये दिसून येतोय. सत्तेचं विकेंद्रीकरण होणं महत्त्वाचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक या निवडून येणं फार महत्त्वाचं आहे. कोल्हापुरामध्ये एक विजन राहून हे काम होऊ शकतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना. आणि एक कोल्हापूर वैशिष्ट्य आहे की निवडणुकीमध्ये कोणताही दडपशाही किंवा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही हे खऱ्या अर्थानं आम्ही कोल्हापूरकर म्हणून अभिमानास्पद. महानगरपालिकेमध्ये प्रत्येक मतदाराला 4 आपले प्रतिनिधी निवडण्याचा प्रसंग हा पहिल्यांदाच येतोय. पण आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदारांना ट्रेनिंग दिलेलं आहे, अनेक मतदारांच्यापर्यंत हा विषय पोचवलेला आहे. लोकांना उत्साह वाटतोय 4 मतं देण्यामध्ये. अनेक मतदार आम्हाला येऊन भेटत आहेत की पहिल्यांदा आहे पण उत्साह भरपूर आहे आणि त्यांना एक समाधान पण आहे की माझा एक प्रतिनिधी नाही तर 4 प्रतिनिधी आहे. काय वाटतंय कोणाचा झेंडा महानगरपालिकेला? मी साधारणतः महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार जिंकून येतील असं माझं प्राथमिक अंदाज आहे. आणि आज मी संपूर्ण शहरात गेल्यानंतर मला असं लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीचेच जास्त करून उमेदवार येईल आणि आमचा महापौर होईल. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.